ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಪ್ರತಿಭಟನೆ ಹಾಗೆ ಪೇಪರ್ ಲೀಕ್ ಪ್ರಕರಣದ ಸುತ್ತ ಭಾರಿ ರಾಜಕೀಯ ಗದ್ದಲ ಏರ್ಪಟ್ಟಿದೆ. ಇದರ ಬಗ್ಗೆ ಬಿಜೆಪಿ ಸಂಸದ ನಿಶಿಕಾಂತ್ ದುಬೆ ಅವರು ಪ್ರತ್ಯೇಕತಾವಾದಿ ಗುರುಪತ್ವಂತ್ ಸಿಂಗ್ ಪನ್ನೂನ್ ಹೇಳಿಕೆ ಹಾಗೆ ವಿದೇಶಿ ಶಕ್ತಿ ಹಸ್ತಕ್ಷೇಪದ ಬಗ್ಗೆ ಗಂಭೀರ ಆರೋಪವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಪೊಲೀಸರು ಹಾಗೆ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮೇಲೆ ನಡೀತಾ ಇರೋ ದಾಳಿಗಳ ಮಧ್ಯೆ ಖಲಿಸ್ತಾನಿ ಪ್ರತ್ಯೇಕತಾವಾದಿ ಪನ್ನೂನ್ ಈ ಚಳವಳಿ 3 ಕೋಟಿ ನೀಡೋದಾಗಿ ಕೊಟ್ಟಿರೋ ಹೇಳಿಕೆ ಅತ್ಯಂತ ಗಂಭೀರವಾದದ್ದು. ಈ ಪ್ರತಿಭಟನೆ ಹಿಂದೆ ಖಲಿಸ್ತಾನಿ ಬೆಂಬಲಿಗರು, ಬಾಂಗ್ಲಾದೇಶಿ ಇಸ್ಲಾಮಿಕ್ ಸಂಘಟನೆಗಳು, ಜಾರ್ಜ್ ಸೊರೋಸ್ ಫೌಂಡೇಶನ್ ನಂತಹ ವಿದೇಶಿ ಶಕ್ತಿಗಳು ದೇಶದ ವಾತಾವರಣವನ್ನು ಹಾಳು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾ ಇವೆ ಅಂತ ನಿಶಿಕಾಂತ್ ದುಬೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಿನ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸುವ ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಪೇಪರ್ ಲೀಕ್ನಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾದ 13 ಆರೋಪಿಗಳ ವಿರುದ್ಧ ದೇಶದ ಪ್ರಮುಖ ವಕೀಲರನ್ನು ನೇಮಿಸಿ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಯಾರೂ ಇಂತಹ ತಪ್ಪು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೆದರಬೇಕು ಅನ್ನೋ ರೀತಿ ಕಠಿಣ ಶಿಕ್ಷೆ ವಿಧಿಸಲಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಅವರೇ ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. 2014 ತನಕ ದೇಶದಲ್ಲಿ ಕೇವಲ 25,000 ಮೆಡಿಕಲ್ ಸೀಟ್ಗಳಿತ್ತು. ಆದರೆ ಈಗ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರದ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ 65,000ಕ್ಕೆ ಏರಿಕೆಯಾಗಿದೆ. 23 ಲಕ್ಷ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಪರೀಕ್ಷೆ ಬರೀಬೇಕಾದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಸೀಟು ಸಿಗೋದು ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಪ್ರತಿಭಟನಾಕಾರರನ್ನ ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದು ಸರಿಯಲ್ಲ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಹಾಗೆ ಪೋಷಕರ ಬಳಿ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಂಡ ದುಬೆ, ಜಂತರ್ ಮಂತರ್ನಲ್ಲಿ ಧರಣಿ ಕೂರೋದ್ರಿಂದ ಯಾರೂ ಡಾಕ್ಟರ್ ಅಥವಾ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗೋದಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. 1975ರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಚಳವಳಿಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದವರು ನಾಯಕರಾದರೆ ಹೊರತು ಡಾಕ್ಟರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಲಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಪೋಷಕರು ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನ ಮನೆಗೆ ಕರೆದು ಓದಿನ ಕಡೆ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು ಅಂತ ಪ್ರೇರೇಪಿಸಬೇಕು ಅಂತ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. देखिए, इसमें जो पन्नू का जो आया है बयान और वो जो कह रहा है कि हम 10,000 करोड़ रुपया जो है इस आंदोलन के लिए देंगे, ये बहुत ही एक सीरियस बात है. और जो विदेशी ताकतें हैं, जो खालिस्तान की ताकतें हैं, जो बांग्लादेश इस्लामिक पार्टी की ताकतें, जो पाकिस्तान की ताकतें हैं, जो सोरोस फाउंडेशन के साथ जो ताकतें हमारे देश में पहले से सक्रिय हैं, जो वो लॉबी जो धर्मांतरण करती थी FCRA, जिसका बंद किया है माननीय मोदी जी ने, गृह मंत्री जी ने, वो सारी ताकतें, सारी विदेशी ताकतें इसको जो है एक विषय बनाना चाहती हैं. वही एक्टिव है और वो संविधान के प्रति उनकी कोई आस्था नहीं है और वो ऐसा माहौल क्रिएट करना चाहते हैं. जैसे राहुल गांधी जी गए थे प्रधानमंत्री आवास, कोई आवास पर जाता है क्या? आवास का मतलब ये है कि प्रधानमंत्री आवास पर जाकर जो है वो मैसेज देना, वो कब्जा करना चाहते थे आवास को. और डायरेक्ट तो वो 100 चुनाव हार चुके हैं, तो उनको ये लगता था इसी माध्यम से जो है वो अपना झंडा गाड़ देंगे और वही प्रधानमंत्री बनेंगे. जी ने जो ट्वीट किया, आपने भी ट्वीट किया, क्या कहेंगे सर? मैंने आपको मंगलवार को भी कहा था कि हमारी जो NDA संसदीय दल की बैठक हुई उसमें माननीय प्रधानमंत्री जी ने स्पष्ट तौर पर कहा था कि जो 13 लोग पकड़ाए गए हैं उनके खिलाफ इस देश के जितने भी बड़े वकील हैं उन सबों को हायर किया जाएगा और उनको सख्त से सख्त सजा दी जाएगी. आज उन्होंने पब्लिक फोरम पर जो है ये बात एक्स में अपने ट्वीट के माध्यम से ये बातें कही हैं. प्रधानमंत्री जी की मंशा स्पष्ट है. विद्यार्थियों के साथ कोई अन्याय नहीं होगा. विद्यार्थियों के साथ जिस किसी ने भी ये गलत और घटिया हरकत की है पेपर लीक की, उन सबों को ऐसी कड़ी से कड़ी सजा दिलाई जाएगी जिससे कि उनकी रूह कांप जाएगी. भविष्य में इस तरह की घटना करने में उनको 100 बार सोचना पड़ेगा. लेकिन जो ये आंदोलन हो रहा है इसको भी एक बार समझने की आवश्यकता है. महत्वपूर्ण बात यह है कि नीट में 23 लाख लोग, 23 लाख बच्चे एपीयर होते हैं. 2014 तक जब तक यूपीए की सरकार थी केवल 25,000 मेडिकल के सीट थे. आज माननीय मोदी जी के कारण वो 65,000 मेडिकल की सीट है. लेकिन फिर भी प्रत्येक साल 22 लाख बच्चे जो है नीट कंपीट कर नहीं पाए. सभी माँ बाप को अपने बच्चे अच्छे लगते हैं, उनको लगता है कि मेरा बच्चा पढ़ने में बहुत तेज है और बच्चे ये ठीकरा जो है ये लीक के माध्यम से देना चाहते हैं. वो माँ बाप को ये समझाना चाहते हैं कि हम तो पढ़ने में बहुत तेज हैं लेकिन ये लीक हो जाता है इसीलिए हम कंपीट नहीं कर पाते हैं. और इस कारण से वो लोगों के मन में ये निराशा का भाव नजर आता है. सभी गार्जियन को और बच्चों को ये समझने की आवश्यकता है कि जंतर मंतर आपका जगह नहीं है. आपको यदि मेडिकल कॉलेज में जाना है, आपको इंजीनियरिंग में जाना है, आपको IAS बनना है, IPS बनना है, तो आप सबों को पढ़ाई के दरवाजे पर जाना होगा.
1975 में जो छात्र आंदोलन हुआ, 1975 में जो छात्र आंदोलन हुआ और जिन छात्रों ने आंदोलन किया उसमें से कोई भी आदमी, कोई भी व्यक्ति 2 साल तक न डॉक्टर बन पाया, इंजीनियर, और ऐसा सिचुएशन हो गया कि वो नेता तो जरूर बन गया, कोई मुख्यमंत्री बन गया, कोई और भी बन गया, कैबिनेट मंत्री बन गया, लेकिन वो जो चाहते थे उसके माँ बाप कि डॉक्टर और इंजीनियर बने, वो डॉक्टर इंजीनियर नहीं बन पाए, उन्होंने अपनी पढ़ाई छोड़ी। मेरा उन सबों से आग्रह होगा, सारे माँ पिताजी से आग्रह होगा कि अपने बच्चों को वो घर ಯಾವುದೇ ಸುದ್ದಿಯ ಅಪ್ಡೇಟ್ ಅನ್ನ ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು ಅಂದ್ರೆ ಈಗ್ಲೇ ಒನ್ ಇಂಡಿಯಾವನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ನಿಮಗೆ ಬೇಕಾದ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಸುದ್ದಿ ತಿಳಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಒನ್ ಇಂಡಿಯಾ ಆಪ್ ಅನ್ನ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ.